अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतांसाठी आज पुन्हा शेतकऱ्यांची पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळाली। ही शेतकऱ्यांची गर्दी युरिया खताच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर होताना दिसते। दुकान उघडण्याची वेळ होण्यापूर्वीच पहाटे 4 वाजता अनेक शेतकरी दुकानांसमोर रांगेत उभे राहिल्याचं समोर आलं। खरीप हंगामाच्या तयारीसाठी युरिया खतांची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना युरियासाठी सकाळपासूनच प्रतीक्षा करावी लागते। युरियासाठी लागलेल्या रांगेमध्ये महिला शेतकऱ्यांची गर्दी सुद्धा आहे। महिला रांगेत ताटकळत बसून आहेत। 400च्या वर शेतकऱ्यांनी युरियासाठी रांग लावली असून अकोट शहरातल्या कृषी सेवा केंद्रावर ही रांग दिसते। दरम्यान काही दिवसांपूर्वी अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि आता हे नवं संकट। 6 वाजतापासून काही 40 लोकांना भेटून राहिलं। कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला काही भेटत नाही, त्याचं काय करावं? त्या शेतकऱ्याला नाव बदलून टाकायचं आम्ही आता। शेतकऱ्याला खत भेटलं पाहिजे, एक तर नोंदणी करा गावोगावी जाऊन, त्यांना नियमाप्रमाणे द्या अशी आमची विनंती आहे। कोणी वंचित राहू नये। उन्हात उभे आहो आम्ही, उन्हातानात उभे आहो, पाण्याची सोय नाही।